नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठमोळाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी स्वतः मालक यज्ञेश सोने आपलं स्वागत करतोय. तर मित्रांनो, मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आता पावसाळा चालू झालाय आणि आपण नवनवीन फार्म हाऊस एक्सप्लोअर करणार आहोत. तर अशाच एका फार्म हाऊसच्या शोधामध्ये आपण आलोय, जे आहे कर्जत पासून अवघ्या 25 मिनिटांच्या अंतरावर. होय, सावळे हेदवळी गावात असलेले वेदांत फार्म हाऊस हे एकदम निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एकदम मस्त आणि स्वस्त असे फार्म हाऊस आहे. आणि इथे आपल्याला एक AC रूम, 2 नॉन AC रूम आणि एक मोठा डॉर्मेटरी सह मोठा स्विमिंग पूल, खूप मोठा लॉन एरिया, या सर्व गोष्टी इन्क्लूड करून साधारण 20 ते 25 जणांची कॅपॅसिटी असलेला हा वेदांत फार्म हाऊस आपल्याला अजून काय काय सुख सुविधा देणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला दरवेळेप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिला मिळेल आणि तुम्हाला पोहोच होईल. तर चला सुरुवात करूया वेदांत फार्म हाऊस एक्सप्लोरिंगला. हा फार्म हाऊसचा मेन गेट आहे आणि आपण मेन गेटमधून आतमध्ये शिरलो तर बघू शकता, हा खूप मोठा असा एरिया आहे जिथे आपण आउटडोअर गेम खेळू शकतो. म्हणजे क्रिकेट झालं, व्हॉलीबॉल झालं, बॅडमिंटन झालं, त्यासाठी खूप मोठा एरिया वेकेंट ठेवलेला आहे त्यांनी. आता सध्या पाऊस असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण असं काय वाटत नाही. एकदम व्यवस्थित असा एरिया दिसतोय. सिमेंट आहे, त्यामुळे काय पाय सरकण्याचे चान्सेस नाहीत. हे आपण आजूबाजूला बघू शकता की मस्तपैकी झाडं वगैरे व्यवस्थित अशी लावलेली आहे. पूर्ण हिरवगार असं फार्म हाऊसच्या आजूबाजूला वातावरण आहे. आणि हा समोर फार्म हाऊस आहे. इथली आपण सफर करूया, पण पहिला आजूबाजूचा मी परिसर तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता, सगळं सुंदर असं वातावरण, निसर्गमय वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा वेदांत फार्म हाऊस आहे. तर चला पुढचा आपण बघूया. मित्रांनो, हा फार्म हाऊस आहे. आता आपण फार्म हाऊसची सफर घडवतो तुम्हाला. हा मेन एंट्रन्स आहे, मुख्य दरवाजा. आणि इथून आपण आतमध्ये घुसलो ते पहिलेच बघू शकता आपण एक्सरसाइज करण्यासाठी आहे. आणि हा मोठा डॉर्मेटरी हॉल आहे. बघू शकता आपण, इथे गाद्या वगैरे टाकलेल्या आहेत. इथे सोफा पण ठेवलेला आहे. हे आमचं सामान आहे, ते थोडं इग्नोर. इथे म्युझिक सिस्टम, वायफाय सगळं आहे. आता इथे एकूण 3 रूम आहेत, तर आपण बघूया. ही पहिली रूम आहे. त्यामध्ये हा बघू शकता बेड, पंखा, या सर्व गाद्या वगैरे आहेत. आणि हा कबर्ड आहे सामान ठेवण्यासाठी. तर हा एक रूम झाला. हे नॉन AC रूम आहेत. हा दुसरा रूम आहे. हे बघू शकता, इथे पण पंखा. ह्या रूममध्ये एक AC आहे. म्हणजे जर AC आपल्याला पाहिजे असेल तर त्याचे वेगळे चार्जेस ठेवलेले आहेत. हे बघू शकता, इथे फॅन वगैरे एक्स्ट्रा फॅन दिलेला आहे. इथलं वॉशरूम दाखवतो तुम्हाला. बघू शकता, कमोड इंग्लिश पद्धतीचं वॉशरूम आहे. गिझर पण दिलेला आहे. आणि इथे हे कपडे ठेवण्यासाठी हुक लावलेले आहेत. हा बघू शकता शॉवर. मी पहिल्यांदा असा शॉवर बघतोय की तो वरून येतोय, नाही तर बाकीचे सगळे कसे समोर असतात. इथे हात हँडवॉश, बेसिन आणि आरसा, आणि हा टॉवेल ठेवलेला आहे इथे. ही झाली दुसरी रूम. आता आपण तिसऱ्या रूममध्ये जाऊया. ही तिसरी रूम आहे. त्यामध्ये पण सेम पंखा, टॉयलेट, बाथरूम वगैरे प्रत्येक सेपरेट आहे. प्रत्येक रूममध्ये हा कबर्ड आहे. आणि AC साठी फक्त एकच रूम आहे जी त्यांनी अलाव केलेली आहे. आणि हा फ्रीज आहे. आपल्याला काय पाणी वगैरे, थंडा वगैरे काय ठेवायचं असेल तर सगळं फ्रीजमध्ये ठेवू शकता. हा हॉलसाठी अजून एक वेगळा बाथरूम दिलेला आहे. तो बघू शकता. इथे पण इंग्लिश कमोड, अजून टॉवेल ठेवण्यासाठी गिझर,
हा शॉवर म्हणजे आपण अंगावर स्प्रे घेतो त्या टाईपचा असं आहे. असं सगळं ही रूम झाली. आपण आता स्विमिंग पूल वगैरे बघणार आहोत कसं काय वगैरे आहे ते सगळं. हा एक छोटा प्ले एरिया आहे. इथे मस्तपैकी असं हे मधोमध कारंजा टाईप त्या लोकांनी उभं केलेलं आहे. ते सुंदर असं वाटतंय एकदम मधोमध. तसेच पुढे गेलात तर आपल्याला इथे टाइम स्पेंड करायचा असेल तर इथे पाळणा पण आहे. त्यावर बसून मस्त तुम्ही असा झोका घेऊ शकता. आणि त्यानंतर पुढे गेलात तर हे बघू शकता एकदानी असं स्पेस बनवलाय जिथे आपण मजा मस्ती धमाल करू शकतो. जर स्विमिंग पूल आणि बाकीचे खेळ खेळून जर कंटाळा आला तर आपण इथे मस्तपैकी स्पीकरसह कराओके गाणी वगैरे गप्पा अजून काही गोष्टी या सगळं इथे करू शकतो. त्यासाठी त्यांनी ही जागा बनवलेली आहे. मस्त आहे. तर हा बघू शकता आपण खूप मोठा आणि भव्य असा डायनिंग एरिया आहे. 25 ते 30 जणांपेक्षा जास्त जण इथे आरामात राहू शकता. इथे आपण बघू शकता टेबल आणि त्या सोबत खुर्च्या लावलेल्या आहेत. आणि इथे हा टेबल आहे ज्यावर आपल्याला जेवण सर्व केलं जातं किंवा बुफे टाईप आपण घेऊ शकतो. आणि इथे आपण बघू शकता बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आणि देवर आहे. असं बाप्पाला बघितल्यावर मन एकदम प्रसन्न होतं. आणि हा त्यांचा किचन एरिया आहे जिथे एकदम व्यवस्थित आणि हायजेनिक असं जेवण बनवलं जातं. अशी ही फार्म हाऊसची सफर आहे. तर मित्रांनो हा आहे इथला स्विमिंग पूल. बघू शकता इथे एक छोटा बेबी पूल पण आहे आणि हा मोठा स्विमिंग पूल जो साधारण 5 फुटांपर्यंत आहे. आणि बाजूला बघू शकता बसण्याची व्यवस्था पण त्यांनी एक टेबल दिलेला आहे. त्या बाजूला कॉमन टॉयलेट आणि बाथरूम पण त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. खूप मोठा असा कॅपॅसिटी असलेला हा स्विमिंग पूल म्हणजे साधारण 25 ते 30 जणांची कॅपॅसिटी असलेला हा स्विमिंग पूल आहे. आणि त्यासह आपल्याला रेन डान्स आणि या शॉवर पण त्या लोकांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आपण बघू शकता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की निसर्गाच्या सानिध्यात असलेला फार्म हाऊस आहे. तर आजूबाजूला बघू शकता की किती हिरवळ आहे. आणि हा आपण राहिलोय ती जागा आहे ती तुम्हाला ऑलरेडी मी दाखवली आहे. आणि हा खूप मोठा लॉन एरिया जिथे आपण खेळू शकतो असा लॉन एरिया आहे. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. It's all सकाळ झाली आहे आणि सकाळचा नाश्ता बघू शकता मस्तपैकी मिसळपाव तर्री मारलेली एकदम तर्री मारलेली आहे. सोबत कांदा लिंबू आणि जे नॉनव्हेजवाले आहेत त्यांच्यासाठी हा बुर्जी पाव आहे. आणि हे पाव बघू शकता आपण हा सकाळचा नाश्ता आहे बुर्जी पाव आणि मिसळपाव. दुपारचं जेवण हे बघू शकता आपण गरमागरम भाकरी. आज सगळे चिकन असल्यामुळे हा मस्तपैकी एकदम राईस आहे फडफडीत. हा चिकनचा रस्सा आणि हे सुकं चिकन. आणि बघू शकता आपण हा मस्तपैकी सलाड. हे आहेत पापड आणि महत्त्वाचा डिश म्हणजे स्वीट डिश ते महत्त्वाचं असतं. या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला मिळून जातील. चला आता आम्ही जेवणाचा आनंद घेतो.